मित्रांनो, बऱ्याच लोकांमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR विषयी गैरसमज आहेत. जेव्हा रिटर्न भरणं म्हणजे टॅक्स भरायला लागतो की काय असे गैरसमज आहेत. टॅक्स भरणे आणि ITR रिटर्न फाईल करण्यात फार फरक, हे वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे टॅक्स भरून रिटर्न फाईल करायला लागतं, मात्र टॅक्स भरल्यानंतरच रिटर्न फाईल करता येतं असं नाहीये. तुम्ही नील रिटर्न पण फाईल करू शकता. गव्हर्नमेंटने जे दिलेले स्लॅब आहे त्याच्या आत जर तुमचं अर्निंग असेल तर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाहीये. रिटर्न फक्त काय CA ची नॉमिनल फीस देऊन तुम्ही रिटर्न फाईल करू शकता. मात्र रिटर्न ITR ज्याला आपण म्हणतो, ITR फाईल केल्यानंतर तुमचा व्यवसायाची ट्रान्झॅक्शन काय लेवलचे आहेत, किती मोठे आहेत किंवा कसे आहेत, तुमचा व्यवसाय कसा सुरू आहे, तुमच्या व्यवसायामध्ये काय टर्नओव्हर तुम्ही करताय वार्षिक, हे सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा ITR मध्ये असतो आणि त्याच्या जीवावर किंवा त्याच्या बेसवरच बँक आपल्याला लोन प्रोव्हाइड करतात. त्यामुळे लक्षात घ्या, जर तुम्ही तुमचा भले व्यवसाय छोटा असेल नक्की ITR फाईल करा. भले ते नील असू देत, म्हणजे टॅक्स न भरता रिटर्न फाईल केलेले असू दे. जर तुमचं इन्कम स्लॅबच्या आत असेल तर नील रिटर्न फाईल करा, मात्र रिटर्न फाईल करायला सुरुवात करा. कारण लक्षात घ्या, मोठी स्वप्न पूर्ण करायची असतील, घर असेल, गाडी असेल, व्यवसायाचं एक्सपान्शन असेल, ही सगळी स्वप्न पूर्ण होण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा ITR. तुम्ही रिटर्न फाईल करायला सुरुवात करा.